मारो डिकरो मारो प्यारो बच्चो अरे डिकरो मारो डिकरो आईला आपल्या पोराला का मायांजवळ घेतलं नाही पण त्या गाडीला मारो डिकरो आईचा किडा या म्हाताऱ्याच्या धावतो चला आता हे बमन इकडे फुकणीच्या काय पप्पाजी गाडीच्या चाकातला हवा गेलेला आवाज लय भारी काढलास जरा अजून एकदा काढकी मी नाही काढला पप्पाजी आवाज ए लागा काढकी चांगला काढतेस खरंच नाही भारी होता आवाज होय काढकी थांबा काढतो बोंबल बिक्या असलं धंदा करतेस मी भरती जाऊ दे माझ्या डिकराचं ब्रेक व्हायला आणलंस का डुकराचं ब्रेक होय ते आणि कसलं असते हा म्हणजे डुकर जोरात पळत आली की त्याने थांबा येत नाही अशी डिशा का आणि ती ब्रेक वाईट टाकले की डुकर थांबते काय इसकी सजा मिलेगी सुकाळीच्या माझ्या डिकराचं माझ्या गाडीचं ब्रेक व्हायला आणलंस का पप्पा इसरले ब्रेक व्हायला आणायचे सुकाळीच्या म्हणजे माझ्या पिल्लूचं माझ्या डिकराचं तू खुरा का नाही विसरलास पप्पा पप्पाजी बोल पप्पाजी बर पप्पा परत पप्पा सॉरी पार्लेजी आपले पप्पाजी सुकाळीच्या आधी चूक करतेस आणि परत सॉरी बोलतेस मी बर पुढच्या वेळेस आधी सॉरी म्हणतो म्हणजे परत चूक करणार तू जा आजच्याच तेवढं ब्रेकचा ऑइल घेऊन ये जा बर जातोय की जा घेऊन ये जा बर जातो अबे साधे डिकरा डुकरा तुझ्या नाव मला मारा बसलाय कुत्र्या माझ्या डिकराला मारलंस चल बॉटल लाग इकडे तर मंडळी हा आहे बमन आपल्या स्टोरीतलं पहिलं कॅरेक्टर बमनच्या बापाचं बमनपेक्षा त्याच्या यमेटी गाडीवरती जास्त प्रेम आहे बरं का हाय बमन काय चाललंय काय निवांतच बघ अरे भावा लय भारी भारी स्टिकर पाठवत असते चॅटिंगला कुठून भेटते ती अरे हे बघ हे आहे मराठी कीबोर्ड बाय भारत कीबोर्डचा ऍप आहे ज्यामध्ये आपण आपले स्वतःचे फनी स्टिकर्स आणि फनी इमोजीस पाठवू शकतो आणि यामध्ये खूप सारे कस्टम थीम्स आणि फोटो आहेत विथ पॉपअप टेक्स्ट अरे वा भारी केला का अजून यामध्ये वेगवेगळ्या इमोजीज पण आहेत जसं की बिग मोजी यू मोजी आणि तुम्ही तुमचं इंग्लिश टू मराठी आणि मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट पण करू शकताय अरे पण ही ऍप माझ्या मोबाईल मध्ये चालेल का अरे चालतंय काय टेन्शन नाही हा ऍप्लिकेशन व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक आणि बऱ्याच ऍपला सपोर्ट करतो तर आता डिस्क्रिप्शन मध्ये जा डाउनलोड करा आणि फनी स्टिकर्स बनवा विथ द हेल्प ऑफ मराठी कीबोर्ड बाय भारत कीबोर्ड्स बरं जातो बाबा माझा गायनाचा कार्यक्रम आहे बरोबर जा मन जा गाणी बाय बाय तुझ्या पायारीशी कुणी सान थोर नाही साध सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई हे तरी देवा सरनायो भोग कशा पायी हरवाली वाट दिशा अंधारल्या धाई आईच्या गावात कसलं भारी गाणे म्हणतोय थांब 100 रुपये टाकतो बाबा दुसरं एखादं गाणं म्हण की म्हणतो की त्यात काय आहे मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से अरे काही बाईच्या होतं गाणं अरे लय मोठं शिंगर आहे लेडीज आवाजात पण गाणी म्हणतोय या मी रोज 100 रुपये टाकतो याला ए बाई दुसरं गाणं म्हण दुसरं म्हण म्हणतो की त्यात काय अवघड
कलुळाचं पाणी कशाला ढवळीले नागाच्या पिल्याला तू का दुसरं गाणं म्हण बरं. म्हणतो की त्यात काय अवघड आहे. चुकवायच्या टेपवर गाणं लावतोस रे. हा आहे आदित्य टांगमारे उर्फ आदी. आदी सगळ्या गावाला आधी चुना लावतो मग मार खातो. मंडळी हा आहे मानव, आदीचा भाऊ. हे धड शान बी नव्हं आणि खुळं बी नव्हं, नुसता खुळ्याचा बाजार आहे. चला तर बघूया पुढचा किडा कोण आहे. हॅलो सिक्युरिटी टाईट, सिक्युरिटी टाईट. हॅलो ओव्हर ओव्हर संपली, पुढची ओव्हर घ्या, बॉल बदला. ते आपलं सिक्युरिटी कडक करा. हॅलो ओव्हर. रॉय, तुला सेक्रेटरीचा इन्चार्ज केला, इथं सगळं सुरक्षित आहे ना? काय हल्ला बिल्ला होणार नाही ना? नाही नाही सर, हल्ल्याचा काही संबंध नाही. इथं लय कडक सिक्युरिटी आहे. इथं मुंगी पण येऊ शकत नाही. मंडळी हा आहे रॉय. याचा तर प्रत्येक गोष्टीत पचका होतच असतो. अरे आधी मानव रॉय, रूमचं भाडं दिलेलं नाही, मालक दोन्ही हाताने बोंबलायला लागला. या अरे असं किती महिन्याचं भाडं राहिलं द्याचं? 4 महिन्याचं भाडं द्यायचं राहिलंय 20,000 रुपये. मग काय द्याचं भाडं? का मालकाला शिंडी लावून पळून जायचं? मी काय म्हणतोय, देऊन टाकूया भाडं, कशाला उगाच बुडवायचं? गप्पे मानव, उगाच मानव पडल्या बोलू नको. त्या मालकाला सुकायचे 1 रुपया द्यायचा नाही. बमन बमन. अरे काय बमन बमन? ए रॉय, मला त्या मालकाचा एवढा राग येतो का नाही, त्याला एका थोबाडीत भागात घालू वाटतं. रोज येते म्हणते पैसे कावा देणार, पैसे कावा देणार. पैसे काय पार्ट्यातल्या झाडाला लागली तुम्ही आमच्या? मी काय म्हणतोय, देऊन टाकूया पैसे मालकाचं. मालक चांगला आहे आपलं. त्या मालकात तर असं उलटा टांगून खाल्लं मिरच्या दूर येणार आहे मी. आधी आधी. अरे काय मागायच्या माग मोठं जावतेस? माग काय तुझं गटूळ पडलंय मी. मालक तुम्ही कवाला? तू तेव्हा ढगात मला घालून होता, तेव्हाच मी आलोय. तू काय म्हणतो? अव मालक, मी काय केलं नाही. माझं भाडं कवा द्यायला सांगा तुम्ही? 4 दिवसात देतो की मालक. 4 दिवसात काय? भाडं दिल्याशिवाय माझ्यावर पाय ठेवायचा नाही. मालक साहित्य तर दे आमचं. साहित्य बी आता काय मिळणार नाही. पहिलं भाडं द्यायचं, मग साहित्य द्यायचं. मालक साहित्य आहे की? थांबाय ना अजिबात. बरोबर जातो जातो. आय मी राणा जर बोकरा जर काढू येतो, आपलं शिर्डी जर काढू येतो, मसाल्याच्या ध्यान ठेव. यार ते मालक सुकायचं बोकडाची काढा गेलंय धार, तर आपण घेऊन येऊया. या या. चला चला घ्या लवकर. राहू त्याच्या आईला. थांबा, 20,000 भाडं द्या माझं. लवकर आलं बोकडा. भावानं मालकाला कसं काय ठेवलंय? 20,000 रुपयाला चिन्हा 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 लावला. आता रडत बसला असलं बुरट. आता पैसे म्हणा, बोकडाची धार काढा आणि त्याचे पैसे करत बस. पुन्हा पुन्हा पुन्हा. अरे तुझ्या आरडू बघ.
अरे कुछ चालू ती गाडी सर अरे गाडी त्या माणूस कुठे आहे ती अरे तब तिकडे गेला उडून आईच्या गावात या लवकर या लवकर नाही मी काय आधी मेला काय येऊ बहुतेक वाईट वाजित नाही हो साहेब काय झालं तुम्हाला उठा की बमन आपण दवाखान्यात घेऊन जाऊ नाही पोरानो मला दवाखान्यात नेऊ नका माझं काय खरं नाही मी मरणार हो साहेब तस काय बोल नका भिवू नका काय होत नाही तुम्हाला आम्ही ऍम्ब्युलन्स बोलतो साहेब उठा नाही पोरानो ॲम्ब्युलन्सचा काय उपयोग होणार नाही इकडे ऐका गोवा तुम्ही बघितलाय सांगा गोवा नाही बघितलेला तुमचा काय वडाचा धंदा काय कधी घेऊन जाताय गोवा बघाय बुरट्या जा पाणी घेऊन येता ठीक आहे अरे प्याला पाणी आणि हिरीतलं जा सॉरी साहेब बोला तुम्ही पोरानो माझ्याकडे जास्त वेळ नाही इकडे या लक्ष देऊन ऐका तुम्ही गोव्यात एक चिचची बाग आहे त्या बागेत डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये आहे ते 10 करोड 10 करोड 10 करोड पण साहेब हे सगळं आम्हाला का सांगताय तुम्ही कारण तुम्ही पोरं चांगली वाटलाच आम्हाला हल्लीच्या ह्याच्यात कोण कोणाला मदत करत नाही पण तुम्ही मला मदत करायला आता ते पैसे माझ्या काय कामाचं नाही तर ते पैसे घ्या आणि एन्जॉय करा तुम्ही मेढक काय अरे रॉय मेढक काही होय होय आणि मारता मारता आपल्याला गंडवून गेले सकाळच्या मरताना माणूस गाव खोटं बोलत नाही मरताना माणूस गाव खोटं बोलत मेढ वाटत कबरी अरे 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 वाईट झालं काय इधर पाणी एवढं पाणी काय आंघोळ काय आणले ती मरत होतं म्हणून पाच आणलेलं अरे बुरट्या मेलय ती गोव्याचं काय म्हणत होतं ती गोव्यातल्या ना एका चिचेच्या बागेत डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये ठेवले की आपल्याला आणायचे त्याच्या पाच काय नोकर आहे त्याची काम ऐकायला ते आपल्यासाठी आणायचं आहे आपल्यासाठी पुढच्या गावात पोलीस आईच्या गावात हे बुरट कशाला आलं इकडे झाला आता आपली वाट लागली ए ऐका त्या बुरट्याला चिचच्या बागाबद्दल काय सांगायचं नाही 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 मग 10 करोड बद्दल सांगायचं काय कातडं काढी कुठा बाजू सारखा शेट सुकायचं मेलं वाटतं परत माझ्या तावडीतनं वाचले ए तुमच्यातलं सगळ्यात पहिल्यांदा माड्याजवळ कोण आलं होतं आमच्यातलं कोणच आलं नव्हतं मड्याजवळ खरं सांग चुपून काढेन म्हणजे मड्याजवळ आलं तर मड बोलत होत काय म्हणजे मड जिवंत होतं जरा जरा बोलत होत काय बोलला ते मरताना बोलला काहीतरी पण त्यानं मावा खाल्लेला त्यामुळं काय बोलला ते कळव काय बोलला ती कळलं नाही सुकायच्या चेष्टा करतोस काय माझी साहेब आज रक्ताशपथ चेष्टा नाही करत आता सुकाय जानू तुम्ही असं ऐकणार नाही तुम्हाला पोलीस स्टेशनलाच घेऊन जातो काय पण करून लवकरात लवकर गोव्यात गेलं पाहिजे आपण गोव्याला जायचं कसं माझ्याकडे गाडी आहे काय बमन बमन ए नाही नाही आमची गाडी घेऊन गेलो तर आमचा पप्पा जीव घेईल माझा अरे गाडी घेऊन गेली तुझ्या बाला कळ तर आपण गोव्यात असणार आणि तेव्हा तुझ्याकडे एवढा पैसा असणार तुझा बाप पण तुला काय बोलणार नाही अरे पण अरे अरे पण अरे बर ठीक आहे जाऊया चला आधी मानव गाडीत चावी आणली पाहिजे आज जाऊन होय ट्रॉय तू आणि बमन जाऊन गाडीत चावी आणा जावा आधी मानव तुम्ही बाहेर लक्ष ठेवा आम्ही आज जाऊन येतो चल रे हवा तर हाय तू मागच्या चाकाली हवा चेक कर व्हील अलाइनमेंट बी आहे 5 जण बसतील बघ रॉय पप्पा झोपलोय बघ पप्पाच्या कमरेला चावी मग घेऊन यायचा बरं इथंच थांब आलो
माझा शोनूला शोनूला माझा छकुला छकुला झोपा झोप 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 झोप. चावी आणायची नाही सोय लागलीच. गप्पे पप्पा उठते चावी जवळ हात नेला की. थांब एक आयडिया करूया आपण. काय ही काय रे? हा गळ टाकतो आणि चावी घेतो. बरोबर घे. अरे सुकाळीच्या ही काय काढलंस? परत टाक गं. चुकून चुकून. वड वड वड. अरे सुकाळीच्या फादरच्या अंडरपॅन्ट पण ठेवलास, भोंगळा केलास का काय फादरला? आता आलं तर काय करायचं? आईला चावी राहिली, काय झालं आता? कुठलं फादर? कोण आहे रे तिकडं कुठलीचा? अरे काय केलं? असू दे, जाऊ दे, चावी घे लवकर. चल चल चल. आईच्या गावात पुढे नाकाबंदी पुढे पुढे 100% आपल्याला धरायला नाकाबंदी केल्या. एक काम करू, जंगलात रस्ता आहे त्या वाटून जाऊ सर. बर बर चालतंय, जावा चला. चलू कर बडी मार किक. अर्धा कुठे काय छल तुला काय चालू नका नाही का गावात रिम चिपली तुमच्या आईला. तुमच्या आता आमचं फादर माझा जीव गेला. भावा सॉरी केला का? 10 कोटी मिळणार आपल्याला, त्यातलं 35 रुपये मध्ये तुझं रिम आउट काढून देतो का? तुम्ही तर गाडी पैसे घालायचं. घालतो भावा, सगळे पैसे घालतो. बुलेटची रिम टाकतो मत्र बस. बुलेटची नाही बस त्याला मॅगवेल. बर बर चला चला लवकर चला. ढकल आईच्या गावात वड्याला पूल तुटला बहुतेक. बरट्या वड्यावर पूलच नाही, पण पडायला तर गेलं पाहिजे. मग गाडी इथं लावून चालत जाऊया. बुरट्या गाडी इथं लावून आपण गोव्याला जाणार कसं परत? मग काय करायचं म्हणताय? बघ मी सांगतो तसं करूया. काय करायचं? हा बघा, ही आपली गाडी बर, आणि याला 60चं स्पीड लावायचं आणि असं उड्डाण करायचं. त्या दगड इथं खाली पडला मग बाबा माझी गाडी पण आमची इथं पडणार. बा कातडी काढेल माझं. मग प्लॅन मध्ये जरा चेंज करूया. आता ही आपली गाडी बर, आणि स्पीड ह्या वेळेस 120. बिरट्या गाडीला शेवट 80ची स्पीड आहे. 80ची स्पीड आहे मित्रा गाडीला. मग असू दे की मी 120 न पळतो. हा बर पुढे. मग अशी गाडी न्यायची जोरात आणि अशी उडवायची. आमच्या गावात गेला दगड पडेल पडायला गेला दगड म्हणजे गाडी पण पडायला पण नको आमचं बा माझं कातड काढ लगो. अरे लगो पाया पडत तुमच्या. अरे भावा गाडी पलीकडे नेलीच पाहिजे. इथं ठेवून गाडी चुरलं गेलं का नाही तुझा बा आपल्यावर उराव बसेल भावा, उराव बसेल. हा बरोबर आहे तुझं ती पण. मला गाडी मागे चला. बरोबर चल चल. म्हटलं का बसाय माझी तुला नसते आधी मा काढला का? आलं का नाही? बुरट्या तुमच्या माझ्या गाडीचं आधीमध्ये केलं जा. गाडी पाडणार जा. आता पप्पा मला मारणार. अरे भावा 10 कोटी मिळणार आहेत, त्यातलं 200 रुपये देतो की जाता तुला? बुरट्या 200 नाही, मला गाडी नवीन घेऊन द्यायची. अरे आपलं बमन घेतो काय पिऊ नकोस. तुझ्या गाडीचं वाटून गेलं माझ्या काय करे. तुमच्या गाडीचा स्फोट झाला माझ्या. सॉरी बाबा. चला. हॅलो, गावली ती का चौघ जण? साहेब
माझं डिकरा चोरीला गेलाय. अरे तुझी डुकर चुरल्या गेल्या तर मी काय करू, नाचू? अहो डुकरं नाही साहेब, डिकरा माझी गाडी. इकडे आण बघू. ओ, कुणावर संशय आहे का? माझं पोरगा आहे, नालायक पोरगा आहे बमन, आणि त्याचे 3 भिकारचोट मित्र आहेत त्यांच्या वय. पोराचा फोटो आहे का एखादा? हाय की दाखवतो, ही बघा. ही बुलटाई काय टेन्शन घेऊ नको म्हाताऱ्या, 2 तासात हुडकून काढतोय यासनी. बर चालतंय, मी जातो. मोबाईल बोला. यस. मोबाईल फोटो बघा असं देखी. व्हॉट्सअपला पाठवतो, दे इकडे. गाडीचा स्पोर्ट केला बा, आता माझी कातडी करणार सिलीन. येतं बरं काय त्याचं. बरोबर. सुकाळी चानू, मागच्या वेळी पळून गेला सा, आता सुट्टी नाही तुम्हाला. साहेब चुकला आमचं, माफ करा अम्मा. माकडा तुझ्यावर आहे काय मी? खरं सांगायचं, त्या माणसानं मारताना काय सांगितलं तुम्हाला? त्यानं सांगितलं चांदोलीच्या जंगलात एका फणसाच्या झाडाखाली 2 सीताफळ पुरून ठेवली ती. हा, आणि ती सीताफळ लय गोड आहे ती, तुम्ही जाऊन खावा असं म्हटलं त्यो. तुमच्या आईला तुमच्या मला गंडवलं सावी. मला तर म्हटलं सा गोव्याच्या चिचेच्या बागेत डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये आहे ती. इट्स ओके. बर साहेब, मी काय म्हणते, ती 10 कोटी मिळणार का नाही, ते सगळेजण आपण वाटून घेऊ की. आणि तसं मी ती पैसे तुम्ही सरकारला देणार आहे, तुम्हाला काय रत्तावर राहणार आहे ती. खोळा झालास काय? सरकारला देणार नाही मी पैसे, मला ठेवणार आहे ती. होय, आणि आता तुम्हा सगळ्यांना मी गोळ्या घालणार आहे. चुकलं आमचं, पाया पडतो. सुकाळीच्या धमाल मी पण 27 वेळा बघितलाय. थांबा धावतो तुम्हाला आता. सोडा घ्या मला, सोडा. सोडा, सोडतो तुरी. आधी बाजलं होतं वाटतं. थांबा. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. काय? जर पोलिसवाला पहिला तिथं पोचला तर सगळे पैसे त्याला मिळतील. मग काय करायचं? आपण एक काम करायचं, सगळ्यांनी आपापल्या ह्याने जायचं. जो पहिला तिथं पोचल सगळे पैसे त्याच. होय काय? पहिला पोचून त्याला सगळे पैसे. येस. जातो मी. सगळ्यात आधी आपण जायचं रिक्षा कर. जमले आले. भावा थांब की, मारले केला का? अरे तुझ्या आईचं डोसकं खांचल, तुझ्या उपडी अन्न आलाय का बोकडा? आयला येतोय का नाही काय 2 व्हीलर वाले? पप्पा. पप्पाजी बोल हरामखोरा, लय उडकला तुला, आत्ता गावलाय, सुट्टी नाही तुला. असंच रडला असेल माझा डिकरा, असंच रडला असेल माझं पिल्लू, तिच्या क्लच प्लेटा टायर असंच रडला असेल. सॉरी पप्पा, चुकलं माझं. माफ करू, तुला माफ करू. तू माझ्या डिकराचं तुकडे केलंस, तुला गोळीच घालणार आहे, सुट्टी नाही तुला आता. पप्पा मान करा, मला माझ्याकडे 10 करोड रुपये आहे ती. काय 10 करोड? कुठे आहे ती? पप्पा गोव्यातल्या चिचेच्या बागात डब्ल्यूच्या खाली 10 करोड रुपये आहे ती. अरे मग वाट काय बघ, चल लवकर. पण पप्पा आपल्याला लवकर गोव्यात पोचलं पाहिजे. अरे टेन्शन कशाला घेतोस, प्रायव्हेट बंद करून जाऊया आपण. बर चला. मामा, मामा गोवा. मामा थांबा. मामा गोवा आहे का? होय, गोव्याला जातोय मी. आम्हाला गोव्याला लिफ्ट द्या की मग. बर बसा. मग न बस. सुकायच्या मानव बस ना ग, मानव तू बस. एवढंच आहे का मानव बसायला लागलंय काय का? मामा किती वेळ लागेल गोव्याला जायला? नाव सांगता पोचतो आपण गोव्यात. बर. माझं नाव मानव टांगमारे. माझं नाव आधी टाकमारे. तुमचं नाव काय आहे? माझं अय्यर. वेणुगोपाल अय्यर. मुत्तन स्वामी वेणुगोपाल अय्यर. वा. वेणुदोड मुत्तन स्वामी वेणुगोपाल अय्यर. वा. दालिचीनी वेणुदोड मुत्तन स्वामी वेणुगोपाल अय्यर. तमालपत्री दालचीनी वेणुगोपाल अय्यर.
काळी मिरी चिरी मिरी आहा आहा तमालपत्री दाल चिनी वेल दोडा मुत्तन स्वामी वेणुगोपाल अय्यर गाडी बाबी आम्हाला जायचं यावर. अहो दादा सोडतो की तुम्हाला गोव्याला. आम्हाला नाही जायचं. सुक्कायचं एवढं मोठं नाव असतं कुठे? सुक्कायचं तुझं नाव आहे का? चटणीच्या मसाल्याची याद आहे कानात रगात आलं माझे नाव ऐकून अहो हे तर टोपण नाव आहे माझं. मग सगळ्या नाव काय आहे तुमचं? सांगतो की सुक्कायच्या चपलाला मारेल मला उतर खाली. नाही नाही ना मला अरे दादा गोव्याला जायचंय. जाऊया की मग. किती रुपये घेणार गोव्यापर्यंत? तुम्ही किती येणार? 5,000 देतो फक्त. बरं 10,000 देतो. नाही बरं 15,000 देतो. नाही 300 रुपयाच्या खाली 1 रुपया घेणार नाही. 300 रुपये बरं देतो चला. पप्पाजी इकडे या. गाणी लावतो मस्त मस्त. बदल गाणं आलाय का? बदलतो. बदल गाणं ते. बदलतो. अहो काय झालं? बस अहो चालू बस. बस चल शिकायचे. येत नाही. अरे बमन हे बघ दारू द्यायला लागले या. अरे बमन पुढं बघ डोंगर आहे. हो पायलट उठा विमान चालवत एवढं. अरे बमन ते पायलट बेशुद्ध पडलं आता काय करायचं? पप्पा इथे खाली फोन आहे. फोन लावून बघा काय मदत मिळते का? हॅलो 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 हॅलो. नमस्कार, विमान मदत केंद्रात आपलं स्वागत आहे. मी दिलीप कुमार उंडगे आपली काय मदत करू शकतो? हॅलो आम्ही एका खासगी विमानाने निघालो. त्याचा पायलट बेशुद्ध पडलाय काय करू? मग विमान कोण उडवते? बमन. हा बमन. माझं नाव एकदाच बमन आहे. बर एकदाच बमन. तू याआधी कधी विमान उडवलंयस? अरे फुकणीच्या विमान खाली कसं उतरायचं सांग. सगळ्यात आधी मी तुम्हाला विमानाबद्दल माहिती सांगतो. तुम्ही ज्या विमानातून प्रवास करताय ते विमान 1300 किलोचं आहे. त्याला 4 दरवाजे, 2 इंजिन, 2 पंखे आहेत. अरे तुझ्या आईचं डोसकं तुझ्या विमान खाली कसं उतरायचं सांग. बर मला सांगा, तुमच्या पुढे 5 बटनाचा बोर्ड आहे. हाय त्या 5 बटनामध्ये लाल खून केलेलं बटन आहे. दाबलं बघा. नव्हतं दाबायचं. ते दाबल्यावर विमानाचा स्फोट होतो. अबे इसका कुठेतरी बघितलं वाटतंय. बाबू राय आहे ना आपलं 5,000 रुपये घेतलेला अजून दिलेला नाही ती. आता आपल्याला बघितलं खोळ्याचं सॉंग काढलंय त्यानं. अरे बघताय काय झालं त्याला? मला वाटतंय गेली ती. मला बी वाटतं गेली. काय आता कुठे जाशील? बाबा मला मार 10 करोड रुपये ती. काय 10 करोड त्यातलं मग तुम्हाला देतो. कुठं आहे ती? चला धावतो.
पप्पाजी ही चिचेची बाग आहे, तुम्ही त्या बाजूला जावा आणि डब्ल्यू कुठे दिसतोय का बघा, मी इकडे बघतो. जावा लवकर. डब्ल्यू किधर आहे? डब्ल्यू 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 एफ किधर आहे? डब्ल्यू मानव कुठं डब्ल्यू दिसतंय का बघ आणि गावले का मला सांग. आधी ती बघ बबन आणि त्याचा बाळ आहे. येऊ दे त्याला दिसू नको, तिकडे लांब जा. बाबूभाई आपल्याला इथं डब्ल्यू हुडकायचा आहे. कितवीला आहे डब्ल्यू? शाळेला कॉलेज आहे? फोटो आहे का त्याचा? हा बाब्या तो डब्ल्यू नव्ह एबीसीडी मधला डब्ल्यू हुडकायचा आहे. पुढे गेला लवकर चल. अरे इथं कोण एबीसीडी मधला डब्ल्यू आहे का? डब्ल्यू अरे इथं कोण एबीसीडी मधला डब्ल्यू आहे का? डब्ल्यू अरे इथं कोण एबीसीडी मधला डब्ल्यू आहे का? डब्ल्यू म्हाताऱ्या डब्ल्यू ला बघितलंस का? कोण डब्ल्यू? खरं सांग तूच आहेस नव्हता डब्ल्यू? बोकडा मी डब्ल्यू नव नारीच्याच आहे. बर बर. आईच्या गावात आधी पण आलं वाटतं. रायफल मला माहित आहे तुम्ही सगळे इथं जायचा. या बाहेर. आधी मानव या बाहेर. रॉय या बाहेर. बाहेर या बाहेर या. सगळे इथं जायचं मला माहित आहे. या बाहेर. या या या. रुको पप्पाजी सगळ्यांनी ऐका मी काय म्हणतोया. आपण सगळ्यांनी मिळून डब्ल्यू उडकूया आणि जी काय पैसे मिळतील ती सगळेजण वाटून घेऊया. हा आणि मी कुठे जाऊ? मी बसू का तुंबरा वाजवत? ये कोण आहे बे? जा जाऊन विचार जा तूच. कोण आहेस रे तू? तुझा काय संबंध? कळलं का माझा काय संबंध आहे? हा कळलं कळलं तुझा काय संबंध आहे. बरं चला सगळ्यांनी हुडकाय डब्ल्यू. चला 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 चला. वाटून घेऊ पैसे. आधी डब्ल्यू विताय गावात डब्ल्यू डब्ल्यू. आधी चला उकरून बघूया पैसे येते का. हा बॅग पप्पाजी बॅग. थांबा सगळ्यांनी वाटून द्यायचे पैसे. सगळे वैद्य भरावा. बमन तू बॅग मधले पैसे वाट सगळ्यांनी. बरोबर वाटतो. कागद जरा अजून कागद काढून बघ खाली असतील पैसे. आईला हे कसला बॉक्स आहे? 100% 10 कोटीचा हिऱ्याचा नेकलेस असणार यात. यस यस जमला. यस यस यस. हा ओ नो. आईच्या गावात 10च्या नोटेवर 10 करोड लिहिलंय. देवा आईच्या गावात म्हणजे ते मेलेल्या माणसाला फसवलं आपल्याला. मेलेलं नाही मी जिवंत आहे. हे बघ मालक तुम्ही सुकाळीच्या नु माझं 20,000 रुपये उडीत असावी. आता कसं वाटतंय? अरे फक्त मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत शेअर करा. आम्हाला इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. माझा इंस्टा आयडी आहे ऍक्टर वैभव 9388 आणि माझा इंस्टाग्राम आयडी आहे विशाल ठोंबरे 15. इथं आयडी दिसत असेल त्याच्यावरती जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा.